नमस्कार. आमच्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे वऱ्हाडी पालक पनीर. हे पालक पनीर बघा, एकदम ग्रेव्ही हिरवीगार दिसते आणि चवीला सुद्धा एक हॉटेलमध्ये मिळते ना तसंच चमचमीत झालंय. तर पालक पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे, पनीर, तेल, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर धने पावडर आणि कांदा. तर इथे मी पालक तोडून घेते, निवडून घेते छान. अशा प्रकारे मी पालक तोडून घेणार आहे. त्याचे देठ नाही टाकले मी, मोठे मोठे असल्यामुळे थोडे देठ टाका ते. अशा पद्धतीने मी पालक धुवून घेतलेला आहे. तर आता पालक स्वच्छ धुवून घेणार आहे मी 2 ते 3 वेळा. एका बाउल मध्ये पाणी टाकून त्यात पालक स्वच्छ धुवून घेते. आता इथे मी पालक धुवून झालेला आहे माझा. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी टाकून पालक शिजवण्यासाठी पाणी टाकून घेते आणि त्यामध्ये पालक टाकून शिजू देणार आहे 2 ते 3 मिनिटे. तर पालक शिजेपर्यंत इथे मी पनीर कापून घेते. तर मी इथे 1 पाव पनीर घेतलेला आहे. तर याचे मी बारीक नाही, थोडेसे मोठे क्यूब कापून घेणार आहे. अशा पद्धतीने मी मोठे तुकडे कापून घेतलेले आहे. काढून घेणे ना सगळे. तर अशा पद्धतीने पनीर सुद्धा कापून झालेला आहे. तोपर्यंत पालक शिजलेला आहे, बघू शकता. पालक शिजून झालेला आहे. तर पालक थंड करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून घेते. थंड पाणी वापरलेलं आहे मी, पालक थंड व्हावा लवकर म्हणून. तर त्या पाण्यामध्ये मी पालक टाकून घेणार आहे. पालक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय ते मिक्सरमध्ये फिरवायचं नाही. तर पालक आता माझा इथे थंड झालेला आहे. मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तर त्या पालकमध्ये मी आता मिरची टाकणार आहे. तिखट मिरची वापरलेला आहे. इथे मी तिखटाचा वापर अजिबात करणार नाही आहे. तर इथे मी बारीक पेस्ट तयार केलेली आहे, प्युरी म्हणू शकता तुम्ही, पेस्ट काही पण. तर पेस्ट झालेली आहे. तर आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी लसूण सुद्धा बारीक करून घेणार आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर आता पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला. त्यामध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये मी जिरे टाकणार आहे. जिरे छान फुलल्यानंतर मी त्यात कांदा टाकून घेते. एक मोठा आकाराचा कांदा इथे कापून घेतलेला आहे मी. छान परतून घेते, बघू शकता. छान कांदा परतून झालेला आहे. त्यामध्ये मी लसूण टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहे. लसूण सुद्धा परतून झालेला आहे. त्यामध्ये आता मी धने पावडर टाकणार आहे. इथे मी कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. पुन्हा परतून घेऊया. आता यामध्ये पालकची प्युरी टाकून घेऊया. परतून घेऊया छान. आवश्यकतेनुसार पाणी टाका. खूप घट्टच ठेवावं, खूप पातळ नाही ठेवावं. तर इथे पालक शिजून घेणार आहे मी. पालकची प्युरी छान झाकण ठेवून शिजून घेते. दोन ते 3 मिनिटे शिजून घेणार आहे. तर बघू शकता कसं तेल सुटायला लागलंय. तर आता हे पालक आपलं शिजून झालेलं आहे. तर यामध्ये मी आता पनीरचे तुकडे टाकून घेणार आहे. कापलेलं पनीर टाकून घेणार आहे. पनीर टाकून घेते सगळं आणि छान फिरून घेणार आहे. फिरून झालं की यावर प्लेट ठेवून पुन्हा 2-1 मिनिट शिजून घेणार आहे. सॉफ्ट होईपर्यंत पनीर, बघू शकता पनीर शिजलेलं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे भाजीला.
एका बाउल मध्ये मी काढून घेणार आहे। पालक पनीरची लज्जत वाढवण्यासाठी मी इथे खमंग अशी फोडणी किंवा तडका काहीही म्हणू शकता तुम्ही, ते टाकून घेणार आहे। इथे मी छान लसूण लालसर रंगाचं तळून घेतलेलं आहे। त्यात लाल मिरची, जिरे फोडणी टाकून घेते यावर पालक पनीरवर। खूप छान लागते ते लसणाचे जो तुकडे तोंडात येतात खाताना दाताखाली, ते खूप टेस्टी लागते। तर अशाच पद्धतीने मी सगळी फोडणी टाकून घेणार आहे त्यावर तडका। तर आता पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे। पालक पनीर वऱ्हाडी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनस्वी आभारी आहे। अशाच आमच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।